सर्व बांधवांना जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार. सर्वप्रथम आपलं वराणी विधायक समिती तसेच दक्षता समिती या ग्रुपमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हा ग्रुप तयार करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे याकरता या ग्रुपचा आपण निर्माण केलेला आहे. या ग्रुपमध्ये कोणीही सदस्य, कोणीही अध्यक्ष नाही, कोणीही उपाध्यक्ष नाही, कोणीही सचिव नाही. या ग्रुपमध्ये सर्व सदस्य आहेत. हा मोठा, हा छोटा, हा कुठल्याही प्रकारचा प्रकार या ग्रुपमध्ये नाही. या ग्रुपचं निर्माण ज्या कारणास्तव झालं की आपल्या गावाचा विकास कसा होईल आणि आपल्या गावातील नागरिक कसे सजग राहतील आणि कसे जागरूक राहतील या संदर्भात या ग्रुपचं आपण निर्माण केलेलं आहे. या ग्रुपची आपण स्थापना केलेली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावाच्या विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी आपण ही समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे ज्यांना या समितीत, या ग्रुपमध्ये यायचं असेल त्यांनी अवश्य येऊ शकतात. परंतु या ग्रुपमध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही, कुठल्याही प्रकारची बळजबरी नाही. त्यामुळे मी ग्रुपमध्ये प्रत्येकाला ऍड न करता ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय ठेवला होता की ज्याला ऍड व्हायचं त्यांनी या ग्रुपमध्ये ऍड व्हावं. तर या ग्रुपविषयी थोडंसं माहिती देऊ इच्छितो आणि या ग्रुप का स्थापन केला या संदर्भात, या ग्रुपचा उद्देश काय आहे या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो. या ग्रुपचा उद्देश असा आहे की आपल्या गावातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपला पैसा, हा पैसा आपल्यासाठीच कसा वापरात यावा यासाठी आपला हा ग्रुपचा उद्देश आहे. या ग्रुपच्या माध्यमातून जो शासनाचा जो पैसा हा आपल्या प्रत्येक नागरिकाच्या सुविसुविधांवर कसा खर्च होईल याकडे आपल्या सर्व ग्रुपवाल्यांनी लक्ष द्यायचं आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या आम जनतेला, सामान्य जनतेला कशा प्रकारे गंडवलं जातं या संदर्भात माहिती आज आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जे भ्रष्टाचाराचं कुरण असतं हे विकास कामांच्या माध्यमातून हे भ्रष्टाचार होत असतात. 15वा वित्त आयोग, 16वा वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्येच्या अनुसार शासन प्रत्येक गावाला लोकसंख्येच्या अनुसार एक निधी देत असतो. त्या निधी हा गावाच्या विकासासाठी वापरायचा असतो. यासाठी गावाचा सुरुवातीला विकास आराखडा बनवला जातो. त्या विकास आराखड्यामध्ये कुठल्या कामांना प्राधान्य द्यावं, कुठले कामं करावेत, कुठल्या पद्धतीचे कामं महत्त्वाचे आहेत, कुठले अनावश्यक आहेत, या गोष्टी सर्व या ठरवल्या जातात. या सगळ्या गोष्टी या ग्रामसभेत ठरवल्या गेल्या पाहिजे. परंतु दुर्दैवाने अशा गोष्टी होत नाही. या विकास आराखडा जो ठरला जातो त्या विकास आराखड्यामध्ये बरेचसे अनावश्यक सुद्धा कामं केले जातात. ही जी गोष्ट मी आपल्या ग्रामपंचायतीची सांगत नाहीये, ही जनरल फॅक्ट आहे. या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलत आहे. तर या विकास आराखड्यामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आल्या पाहिजे त्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी येत नाहीत. अनावश्यक गोष्टींचा भरणा त्या विकास आराखड्यात केला जातो. बऱ्याच वेळा विकास आराखडा बदलला जातो. ह्या हेडचे पैसे त्या हेडवर वापरले जातात, त्या हेडचे पैसे दुसऱ्या हेडवर वापरले जातात. म्हणून ह्या ज्या विकास आराखड्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. अशा माध्यमातून हा जो ग्रामपंचायतीसाठी आलेला जो 15वा वित्त आयोग, 16वा वित्त आयोग यांच्या माध्यमातून जो पैसा येतो याचा असा प्रॉपर विनियोग होत नाही. सर्वप्रथम एक लक्षात घ्या मित्रांनो की पैसे खाणं म्हणजेच गैरव्यवहार नाही, तर पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च करणं हा सुद्धा एक प्रकारचा गैरव्यवहार आहे. कारण जो शासनाने आपल्या विकासासाठी हा जो पैसा दिलेला असतो हा चुकीच्या ठिकाणी वापरला गेला, चुकीच्या ठिकाणी वायफळ खर्च झाला, हा सुद्धा एक प्रकारचा गैरव्यवहारच आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा विकास कामं करताना टेंडर मॅनेज करून हे टेंडर दिले जातात. हे टेंडरांच्या माध्यमातून हे जे विकास कामं आहेत हे होत असतात. बऱ्याच वेळा आपण एकमेकांना विचारताना आपले हितसंबंध, नातेसंबंध, भाऊबंदकी हे आड येते. परंतु बांधवांनो, यामध्ये कुठल्याही प्रकारची भाऊबंदकी, हितसंबंध, नातगोतं आड येऊ न देता हा पैसा कशा पद्धतीने खर्च होत आहे, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं जात आहे का, चांगल्या दर्जाचे रस्ते बनवले जात आहेत का, चांगल्या दर्जाची कामं होत आहेत का, हे सर्वांनी पाहिलं पाहिजे. तरच आपल्याला गावात राहण्याचा अधिकार आहे. आपण जर आपल्या गावात आपल्यासाठी आलेला पैसा कसा खर्च होत आहे हे विचारायला जर घाबरत असू तर आपल्याला विकासावर बोलायला कुठल्याही प्रकारची, आपल्याला विकासावर आपण कुठल्याही प्रकारचं बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यानंतर बऱ्याच वेळा घरकुल
ज्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजना असतात, शौचालयाच्या योजना असतात, यामध्ये बऱ्याच वेळा चुकीच्या लाभार्थींना लाभ दिला जातो आणि जे खरोखर ह्या योजनेमध्ये लाभार्थी हवे होते, या योजनेमध्ये जे खरोखर वंचित आहेत, ज्यांना खरोखर या योजनेची गरज आहे, ते वंचित राहून जातात. का? की त्यांच्या ओळखी नसतात, त्यांच्या मागे कोणी पुढारी नसतं, त्यांच्या मागे कोणी गावातील जो प्रतिष्ठित नागरिक नसतात, त्यामुळे त्यांचे कामं होत नाही. असा खूप मोठ्या प्रमाणावर प्रकार आपल्या गावात काय इतर सर्व गावांमध्ये असा प्रकार चालू आहे. म्हणून ह्या ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत, घरकुल योजना, शौचालय योजना, इतर ज्या योजना असतील, त्या योजना खऱ्या लाभार्थींपर्यंत पोहोचवणं जाणं हे सुद्धा या आपल्या ग्राम समितीचं, या आपल्या विधायक समितीचं एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे लोकांनी काय केलं पाहिजे? लोकांनी ह्या गोष्टी करत असताना, ह्या गोष्टी विचारात घेत असताना, कोणाला जाब विचारत असताना, हे काय कोणी वैयक्तिक द्वेषापोटी कोणाला जाब विचारत नाही, हा सर्वात महत्त्वाचा हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की गावातल्या कामांवर लक्ष देणं म्हणजे राजकारण, असं बऱ्याच लोकांना वाटतं. परंतु हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की गावातल्या कामांवर लक्षच दिलं गेलं पाहिजे. काम कशा पद्धतीने होतात हे पाहिलंच गेलं पाहिजे. त्याचा चुकीचा असेल तर त्याचा जाब विचारलाच गेला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बहुबंकी आड येता कामा नये, कुठलेही हितसंबंध आड येता कामा नये, कुठलेही नातगोता आड येता कामा नये. कारण आज जर आपण विचारायला घाबरलो तर कदाचित भविष्यातली येणारी जी पुढची पिढी आहे, जी आपली पुढची पिढी आहे, ती आपल्याला भविष्यात कधीच माफ करणार नाही, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामनिधी जो जमा होतो, बऱ्याच वेळा भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रामनिधी जमा होतो. घरपट्टीच्या माध्यमातून, पाणीपट्टीच्या माध्यमातून ग्रामनिधी जमा होतो. तो ग्रामनिधी खर्च करायचा अधिकार सरपंच व ग्रामसेवक व या सर्व बॉडीला असतो. या ग्रामनिधीचा सुद्धा बऱ्याच वेळा अपव्यय केला जातो. या ग्रामनिधीच्या माध्यमातून दिवाबत्तीच्या नावाखाली अनेक वेळा पैसे खर्च केले जातात. परंतु योग्य ठिकाणी दिवाबत्ती होते का? योग्य ठिकाणी लाईट पडतात का? योग्य ठिकाणी बल्ब लावले गेलेले आहेत का? हे पण सर्व नागरिकांनी तपासणं जाणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डागडुजीच्या नावाखाली बराच हा मुरुम टाकणं, खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये सुद्धा बराच पैसा खर्च होत असतो. जो कागदावर दाखवला जातो तो ॲक्च्युअलमध्ये होत आहे का, हे सर्व नागरिकांनी पाहणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाईपलाईन दुरुस्तीच्या माध्यमातून बरेच पैसे काढले जातात. बराच पैसा हा त्या पाईपलाईन दुरुस्तीच्या हेडवर खर्च केला जातो. परंतु तो खरोखर पाईपलाईन दुरुस्तीसाठी वापरला का, या सुद्धा गोष्टीची नोंद, या गोष्टीची दखल ग्रामस्थांनी घेतली गेली पाहिजे. त्याप्रमाणे साथरोग नियंत्रणासाठी शासनाचा एक निधी असतो, तो फवारणीसाठी वापरला जातो. या गावात जे साथरोग येतात किंवा वेळोवेळी डास नियंत्रणात बरंच गवत वाढलेलं असतं गावात, डास नियंत्रणासाठी फवारणी मारली गेली पाहिजे. या फवारण्या आपल्या गावात मारल्या जातात का, या संदर्भात सुद्धा सर्व नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. ही विचारणा ग्रामसभेमध्ये ही केली गेली पाहिजे. अशा माध्यमातून ह्या ग्रामनिधीचा अपव्यय होत असतो. दुसरी गोष्ट, एक सर्वात मोठं जे महत्त्वाचा विषय आहे, जो 8च्या उतारांच्या माध्यमातून हा फेरफार बऱ्याच प्रमाणात मोठे होत असतो. जे ॲक्च्युअल 8चे उतारे असतात त्यामध्ये लांबी रुंदीमध्ये कमी जास्त करून एखाद्याला वैयक्तिक लाभ देण्याकरता ह्या 8च्या उतारांमध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये हा फेरफार आपल्याला बघायला मिळतो. या संदर्भात सुद्धा नागरिकांनी सजग राहून प्रत्येक ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. हा जाब त्या संबंधितांना विचारला गेला पाहिजे. यासाठी बऱ्याच वेळा ग्रामसभा होतात, कोरम पूर्ण होत नाही, लोक त्या ग्रामसभेसाठी उपस्थित राहत नाही. यामागे सुद्धा अनेक कारणं आहेत. त्यामागे एक मुख्य कारण जर तुम्हाला सांगायचं झालं तर ग्रामसभा जेव्हा होते त्या ग्रामसभेचं फक्त एखाद्या विशिष्ट व्हॉट्सअप ग्रुपवर आमंत्रण दिलं जातं की या अमुक तारखेला ग्रामसभा आहे, त्यासाठी सर्वांनी यावं. आणि त्यासाठी कोरम पूर्ण होत नाही. दुसऱ्यांदा पुन्हा ग्रामसभा बोलवली तर त्या दुसऱ्या ग्रामसभेला कोरमची गरज नसते, म्हणून त्या ग्रामसभेमध्ये फटाफट सर्व निर्णय घेतले जातात. पण माझं एक म्हणणं आहे की एक गावचा नागरिक म्हणून जेव्हा तुम्ही ग्रामसभा घेतात, त्या ग्रामसभेच्या जी नोटीस, जो अजेंडा काढला जातो, त्या अजेंडामध्ये ग्रामसभेमध्ये कुठल्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत, या चर्चेचे जर विषय आपण स्पष्टपणे तिथे मांडले तर तुम्हाला सांगतो प्रत्येक ग्रामसभेला संपूर्ण गर्दी राहील. कारण जर समजा माझा घरकुल विषय असेल, कोणाचा शौचालय संदर्भात विषय असेल,
कोणाच्या इतर कुठल्या विषयासंदर्भात जर विषय ग्रामसभेमध्ये घेणार असेल तर त्या संदर्भातले जे ज्यांना अडचणी आहेत, ज्यांना शंका आहेत, ते तिथे नागरिक उपस्थित राहतील. म्हणून ग्रामसभेचा जेव्हा अजेंडा काढला जातो तर त्या अजेंडामध्ये प्रत्यक्षात कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे ही चर्चेचे मुद्दे स्पष्ट तिथे ग्रामसभेच्या अजेंड्यावर लिहिले गेले पाहिजे. तरच ग्रामसभा यशस्वीरित्या होऊ शकते, यशस्वीरित्या ती संपन्न होऊ शकते आणि कोरम हा पूर्ण होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.